नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवस झाले आम्ही कुठं बाहेर फिरायलाच गेलो नाहीये। तर म्हटलं खूप छान पाऊस पडलाय, सुंदर असं निसर्गमय वातावरण झाले, कुठेतरी फिरायला जाऊयात। आणि मी सिंहगडला फिरायला गेलीच नाहीये। खूप दिवसापासून चाललं होतं की सिंहगडला जायचंय, पण आमचा काय प्लॅन होतच नव्हता। तर म्हटलं आता सिंहगडला जाऊयात। तर आज झालंय तसं नियोजन की सिंहगडला जायचंय फिरायला, म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूयात। आणि आता मी रेडी होतीये, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टे ट्यून। तर आता आम्ही निघालोय सिंहगडला फिरायला जायला। तर जाताना म्हटलं नाश्ता करूयात, म्हणून मग आम्ही आता मिसळ खायला थांबलोय। आणि जसं जसं सिंहगड किल्ला जवळ जवळ येत होता तशी तशी माझी एक्साइटमेंट तर खूप जास्त वाढत होती, खूप छान वाटत होतं। तर आता आपण आलेलो आहोत सिंहगडला, तुम्ही व्ह्यू बघू शकता। आणि हे पहिलंच गेट आहे, याच्यानंतर गडावरती चढायला आणखी एक गेट चढून मग आम्ही गडावरती पोहोचणार होतो। तिथं खूप छान असे वानरं पण होती आणि संडे असल्यामुळं तर गडावरती खूप प्रचंड अशी गर्दी पण होती, पण एक्साइटमेंट तर खूप जास्त होती, खूप छान वाटत होतं गडावरती जायला। तुम्ही गर्दी बघू शकता, सुंदर असं वातावरण झालतं, पाऊस पण पडत होता। तर या सुंदर वातावरणात आता आम्ही भेळ एन्जॉय करतोय। मग माझं व्हिडिओ काढायचं चालू झालं, फोटोशूट केलं, जरा व्हिडिओ काढले। आणि तिथं गेल्यावर असं एक छान असं पॉझिटिव्हिटी, मस्त एनर्जी भेटल्यासारखं झालं, खूप छान वाटलं। गडावरती महाराजांनी जे काही काम केलंय, त्या काळी तर त्यांना असं एवढे छान पायऱ्या वगैरे नसायच्या, तरी पण त्यांनी वरती म्हणजे असं डोंगर दऱ्यात चढून त्यांना वरती जायला लागायचं। एवढं छान काम केलंय महाराजांनी, ते शब्दात सांगता येत नाही अक्षरशः। आणि नंतर इथं तानाजी मालुसरे यांचं स्मारक होतं, तिथं पाया पडलो। आणि पाऊस पडल्यामुळं माझे असते एडी चाळे तर तिथं चालूच होते, मस्त असं छान निसर्गमय वातावरण झालतं, मला तर खूप जास्त भारी वाटत होतं। नंतर मग परत जेवण करायचं म्हटलं, मग तिथं पिठलं भाकर होतं, पिठलं भाकरी आम्ही सांगितलं। आणि पाऊस येत होता तर म्हटलं चला आता जाऊयात आपण। गड उतरतच होतो तर तिथं खूप म्हणजे असं वेगवेगळे झाडं आणि ते पाऊस येऊन गेल्यामुळं मस्त असं निसर्गमय वातावरण झालं, तर म्हणजे येऊच नव्हतं वाटत, असं वाटायचं की तिथंच थांबावं। आणि जाताना हे असे वानरं दिसले, खूप भारी वाटलं। आणि गड उतरलो आणि घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला। संध्याकाळी म्हटलं काहीतरी मग पिझ्झा खायला गेलो आम्ही आणि मस्त पिझ्झा एन्जॉय केला। आणि त्यानंतर माझी फेवरेट पिऊन कॉफी पिले आणि दिवसाचा छान असा शेवट केला। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।